नाशिक लोकसभेच्या आपण बघू शकतो हा मुस्लिम बहुसंख्य भाग आहे भद्रकाली परिसरातील ही उर्दू शाळेचे मतदान केंद्र आहे। प्रचंड अशा रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। सकाळचे 9 वाजलेले असताना देखील या ठिकाणी ऊन पडलेलं आहे आणि अनेक महिला पुरुष या ठिकाणी रांगा लावून यासाठी मतदान करण्याकरता आलेले आहेत। नाशिकचा हा भाग आपल्याबरोबर पहिल्यांदा देखील मतदान करण्याचा जो आनंद आहे तो काय नाव तुझं? देवश्री बोराटे। हे पहिल्यांदा मतदान आहे का? काय वाटतं तुला? काय मतदान केलं की करायचंय? करायचंय मला मतदान आणि मी पहिल्यांदा मतदान करण्यासाठी खूप उत्सुक आहे। का उत्सुक होती तू पहिल्यांदा मतदान करण्यासाठी? फक्त इच्छा होती, मतदान सर्व करतात परंतु तुला इच्छा होती मतदान इच्छा करण्याची. होती करायची। तुझं? मंजिरी बसते. मला पण असं लहानपणीपासून वाटायचं की मतदान करावं, मग कधी एज होईल मतदान करण्यासाठी. आता फर्स्ट टाइम वोटिंग आहे. मनातला उमेदवार तू फायनल केलेला आहे का? कोणाला बटन दाबणार त्या केलंय. ठिकाणी? हो. नक्कीच. हो. बऱ्याच ठिकाणी बघा थोडंसं ऊन देखील आहे परंतु महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याकरता आल्या आहेत। ताई मला या ठिकाणी आहेत काय सांगाल मतदानाच्या बाबतीत? आपण या ठिकाणी रांगा लावलेल्या आहेत, काय सांगाल? काय नाही, आम्ही उन्हातानं उभे आहे. गेल्या 2-2.5 तासात सोय नाही आणि पाणी नाही, मंडप नाही, काही नाही, लोकांना चक्कर येत आहेत आणि मतदार राजा असं नाव देता तुम्ही, हे काय? याचं उत्तर द्यावं। मतदानाचा हक्क बजावा असे आव्हान करता, मात्र इथं कुठल्याही प्रकारची सोय नाहीये अजिबात। उन्हातानात आलोय आम्ही। त्याचं काहीच घेणं हा. नसतं मग लोकांना चक्कर यायला लागल्यात बरं का आता उन्हाने। 1.5 तास झाले, 2.25 तास झाले आम्ही इथं उभा आहे, 7:45 वाजल्यापासून। पाण्याची सुद्धा व्यवस्था नाहीये। आपण बघू शकतो अनेक वयस्कर महिला देखील या ठिकाणी आहे आणि बऱ्याच वेळापासून त्या रांगेत आहेत आणि कुठल्याही प्रकारची सुविधा नाशिकच्या ह्या मतदान केंद्रावर नसल्याची देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली। एकीकडे प्रशासन सांगतंय की मतदानाला बाहेर पडा आणि बाहेर पडल्यानंतर असं जर उन्हात उभं राहायची वेळ आली तर नक्कीच चक्कर येणार। किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।